जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. विष्णू विण जप व्यर्थ त्यांचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्यांचे. उपसोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय. द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान, तया कैसे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विष्णुविण जप व्यर्थ त्यांचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्यांचे. आता ह्या अभंगात ज्ञानोबा म्हणतात, विष्णुविण जप व्यर्थ त्यांचे ज्ञान. ज्ञानोबा फार खोल विचार सांगतात. पण आम्ही काय समजतो? विष्णू शिवाय जप केला तर तो व्यर्थ जातो, त्याच्याने ज्ञान होणार नाही. आता विष्णू म्हणजे कोण हे प्रथम जाणून घ्यायला पाहिजे. विष्णू म्हणजे भगवान श्री रामचंद्र आहेत, श्रीकृष्ण आहे, विठ्ठल आहे. हे विष्णूंची रूपे आहे. मग यातले कुठले तरी एक नाम पकडायचे आणि त्या नामाने आपण जप करायचा. तो जो विष्णू आहे ना, त्या विष्णूमध्येच ते तत्व आहे, आत्मतत्व आहे. मग त्याला कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, कुठलेही नाम घ्या, त्याच्यामध्ये ते आत्मतत्व आहे. तेव्हा विष्णूशिवाय जप म्हणजे आत्म्याशिवाय जप, असा त्याचा अर्थ झाला. विष्णूला जर आपण जाणत नसलो मग काय? समजा कुणी जर विचारले, का हो तुम्ही विष्णूचा जप करता म्हणजे काय करता? विष्णूचा जप म्हणजे काय? मग आम्ही म्हणू, आम्ही विष्णूच्या नामाचा मंत्र जप करतो. पण त्या विष्णू नामामध्ये कोण आहे? ते जे नाम आहे त्या नामामधला जो नामी आहे तो तुम्हाला माहीत आहे का? त्याच्यामध्ये विष्णूच आहे. विष्णूच्या जपामध्ये भगवान विष्णूच राहतात. अरे पण तो विष्णू कोण आहे? कुठेतरी ऐकलेले असते, कुठेतरी वाचलेले असते की ब्रह्मा, विष्णू, महेश आपले 3 देव आहेत. आणि त्यातला विष्णू देव आहे तो रक्षण करणारा देव आहे, पालन करणारा देव आहे. असं भरपूर पुष्कळ ऐकलेलं वाचलेलं असतं. परंतु तो जो विष्णू आहे तो मुळात कोण आहे? तो मुळात ब्रह्मच आहे. तो ब्रह्माही ब्रह्म आहे, विष्णूही ब्रह्मच आहे आणि तो शिवही ब्रह्मच आहे. मुळात त्या ब्रह्मापासूनच ते तिघेही उत्पन्न झालेले आहेत. आत्मा देखील ब्रह्मच आहे. अहो मग त्या ब्रह्माचेच नाव घ्या ना, त्या आत्म्याचेच नाव घ्या ना, तर त्या विष्णूचा जप होईल. म्हणून ज्ञानोबा काय सांगतात? विष्णुविण जप म्हणजे त्या विष्णूमध्ये असलेला जो नामी, जो तो भगवान आहे, ते जे आत्मतत्व आहे, त्याच्याशिवाय जर जप केला तर त्याचे ज्ञान व्यर्थ जाते. काही कळत नाही, हे मोठे विचित्र आहे. अध्यात्मशास्त्र हे असे शास्त्र आहे की जर आपल्याला खोलातून त्याची सगळी माहिती कळाली तर ते आपल्याला समाधान देते. म्हणून ज्ञानोबा सांगतात की विष्णुविण जप व्यर्थ त्यांचे ज्ञान. विष्णूशिवाय तुम्ही जर जप करत असला तर तो आत्म्याचा जप होणार नाही. त्या आत्म्यामध्ये तो विष्णू आहे, राम आहे, तो कृष्ण आहे, दत्त आहे, गणेश आहे, सगळे देव त्या आत्म्यामध्येच आहे. पण त्याच्याशिवाय तुम्ही जप केला तर सगळे व्यर्थ गेले, काही उपयोग नाही त्या जपाचा. म्हणून जप करताना ज्याचा जप आम्ही करत आहोत तो जप कोणाचा करतो आहोत आणि ज्याचा जप करतो आहोत तो कोण आहे हे जर कळले नाही तर सत्य ज्ञान झाले नाही. मग नुसता जप करणे झाले, नुसतेच कष्ट झाले. हे करण्याने तुमची बुद्धी सात्विक राहील, परंतु ज्ञान हे आत्मज्ञान होणार नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, विष्णुविण जप व्यर्थ त्यांचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्यांचे. ज्यांचे मन त्या राम आणि कृष्णामध्ये नाही. आता रामकृष्णात मन न राहणे म्हणजे रामकृष्णामध्ये जे आत्मतत्व आहे त्याच्यामध्ये आपले मन लागत नाही, ते तत्व आपल्याला कळत नाही. आणि ज्याला रामकृष्ण आवडत नाही तो कसा असतो?
हे पुढच्या ओवीत सांगितलेलं आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.